तर हे मित्रांनो कसं आहे मी तुमचा लाडका शिकी ब्लॉग्स तर चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर मित्रांनो खूप दिवसांनी आपला ब्लॉग आलेला आहे. सॉरी इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग येतील ना. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत सलीला. सलीची आपलं ठिकाण आहे ते रायगड आणि ब्लॉगला कंटिन्यू राहा. सो लेट्स गो पब्लिक. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल कसं एन्जॉय केले ते. व मी अशी एन्जॉय म्हणजे मित्रांनो पैसा वसूल खूप. मी कॅमेरा धरला, आपला कॅमेरा सेट केला व एक रील काढली. ती तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला मिळेल हायलाईटला. सो लेट्स गो पब्लिक, कंटिन्यू टू ब्लॉग. तर मित्रांनो आता आपण आलेलो आता रायगडवरून चढत आहोत आपण. तर सर्व मुलं चालत आहेत, आम्ही पाठीमागे आहोत. तर चला मित्रांनो आता आपण चालत आहोत. ब्लॉगला कंटिन्यू राहा. सो लेट्स गो. तर मित्रांनो रोपवे इतक्या वरून येत होता तर सर्व मुले घाबरली होती व आम्हाला रोपवेमध्ये जायलाच खूप टाईम लागला. व इकडे मुलांना आता बसले आहेत व इकडे आम्हाला म्युझियम देखील बघायला मिळालं. म्युझियममध्ये खूप काय होतं, जसे की शिवाजी महाराजांचे फोटो व शिवाजी महाराजांविषयी माहिती व तसेच शिवाजी महाराजांच्या तलवारी वगैरे. शिवाजी महाराजांचं पुतळं देखील होतं तिथे. व मित्रांनो खूप म्हणजे अशी खूप चांगली माहिती होती आणि ते रिअलमध्ये तसंच होतं. सो एन्जॉय युअर म्युझियम. तलवारी पहा मित्रांनो, खूप जुन्या आहेत, 400 वर्षापूर्वीच्या आहेत. व मित्रांनो तसेच इथं आलो व आपली फॅन फॉलोइंग बघा, एकदम खतरनाक. तर मित्रांनो आपला कॅमेरामॅन जयेश. व आपण वरती खालून पाहिलं तर काही भीती वाटत होती, पण आतमध्ये बसल्यावरती काही नाही एवढं वाटत. तरी 2 मुले घाबरलेली. सो बघा तुम्ही, कंटिन्यू टू ब्लॉग.
दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी। मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी। कुछ बात गलत भी हो जाए, कुछ जो पैसे येऊ पाटले याची भेंडी हा गेम खेळतो याची जाम पाटली हो कुठेच बघत नाही हा बघा हा एकदम शांत बसलाय आम्ही आता वर पा ये पल जिंदगी का हमें अता पता रहे ना किसी का, यही कहे ये पल जिंदगी का के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए। मित्रांनो फायनली आता रायगडवरती मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत किल्ल्यावरती आणि आता इथे फोटोशूट वगैरे करत आहोत. तर ब्लॉगला कंटिन्यू राहा. सो आता मी फोटोशूट करतो. सो लेट्स गो. तर मित्रांनो आता आम्ही फोटोशूट वगैरे अजून थोडं करणार आहोत. मित्र बोलतात फोटोशूट वगैरे करू मग जाऊ. सो कंटिन्यू टू ब्लॉग. रायगड किल्ल्यावरचे 6 राणी मालेत तर 2 राण्या राहायच्या कुठे. राजांच्या पहिल्या राणी होत्या धर्मपत्नी सईबाई. या सईबाईंची देवआज्ञा किल्ले राजगडला झाली. जर तुम्ही कधी राजगडला गेलात तर सई मातेची समाधी बघायला भेटेल. शिवरायांच्या 3 नंबरच्या पत्नी होत्या पुतलाबाई. खाली पाचडमध्ये राहायच्या. पाचड तुम्हाला येताना लागला असेल ना रस्त्यामध्ये. जिजाऊंच्या सेवेला पुतलाबाई खाली राहिल्या. उरल्या 6 राण्या या 6 माळात राहिल्या. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत एका राणीला एवढा मोठा एक माल असे एकालेक लागून 6 आहेत. फक्त इतिहासात कुठं लिहिलं नाही की कुठली राणी कुठल्या मालामध्ये राहत होती. तुम्ही 1, 5, 6 पहा रचना सारखीच आहे. जर महारांमध्ये फरक असता तर राण्यांमध्ये भेदभाव नक्कीच निर्माण झाला असता. हा पुढचा ओटा दिसतोय हा राणीचा बैठक रूम. म्हणजे आपल्या घरी जसं आपला हॉल असतं हॉल, पाठीमागे राणीचा अंतापूर. अंतापूर म्हणजे बेडरूम झोपण्याची जागा. खालच्या बाजूला टॉयलेट, वरच्या बाजूला खिडक्या वगैरे. कारण त्यावेळी एसी फॅननी पद्धत काहीच नव्हती. आता पुढे आपण धान्य कोडर बघूया. सर्वांनी सावकाशा शिस्तीत या सर्वांनी. अतिशय महत्वाच्या पावित्र्याच्या आणि प्रामुख्याच्या ठिकाणावरती आता आपण आलेलो आहोत. सर्वजण आले का सर? मागे कोण ना बघा या भिंतीपासून ती प्लास्टर केली भिंत असते का समोरची. इथून तिथपर्यंत हा महाराजांचा राजवाडा होता. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीला झाला. तर महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 ला रायगड किल्ल्याच्या पहिल्या ओट्यावरती. समोर सर्वांना दगड लावले असते का तुम्हाला. इथेच राजांचा वेळ होता आणि इथेच राजांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्राच्या इतिहासातील तारा दिवस म्हटलं 3 एप्रिल 1680. हा महाराष्ट्र पोरका झाला, रायगड पोरका झाला. आपण सारेच पोरके झालो कारण राजा आपल्याला सोडून गेले. 1630 जन्म 1680 आयुष्य बऱ्यापैकी. आज आपण आपल्या स्वतःच्या जीवनात अनुभवलं तर 50 वर्षात काय करू शकतो. वर्ण काय करू शकतो. 20 वर्ष आपल्या किल्ल्यात बाळपणा शिक्षणात जातात. पुढल्या 30 वर्षामध्ये आपण काय करणार त्या गोष्टीचं प्लॅनिंग असतं. पण महाराजांना जे काही 50 वर्षात आपले 365 गड घेतल्या. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकला. हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरणा केलेलं बांधलं. म्हणून आज आपण अभिमानी म्हणतो की अंधार पार झाला एक दिवा पाहिजे. अंधार पार झाला एक दिवा पाहिजे. आणि या देशाला पूर्ण एकच जाऊनचा दिवा पाहिजे. देशाला पूर्ण एकच जाऊनचा दिवा पाहिजे. इथं निधन झालं. अभिनंदन तिकडे गेलो. मजूर आकारतोय का. मस्जिद गुन्हा केलाय ना तो कबूल करून घेतला याचा. जर त्या कैद्याने स्वतः केलं गुन्हा कबूल नाही केला हातपाय बांधायच्या गोंत्यात वरतून टकमुक टकावून फेकून दिलं द्यायचं. मेला शिवकाला धान्य कोटर म्हटलं तर पेशवे काळात कैद्यांच्या कोठऱ्यामुळे उल्लेख करत. आता आपण राजवाडा पाहिजे राहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की राजांची समाधी समोर जर पुढे खड्डा ना शिवरायांचं बाटप अंघोळीचं स्नानगृह. आता आपण स्वयंपाकगृह पाहू. राजवाड्यात जाऊ. या वाड्यामध्ये 4 ओटे आहेत. 1, 2, 3, 4 बरोबर आहे. आज एक 4 ओटे पूर्णपणे ओपन आहेत. पण त्या खाली रूम होत्या 4. पहिली महाराजांची बेडरूम आज इथं होत नाही स्वयंपाक रूम होती. त्या काळात 350 लोक इथे राहायला होती. स्वयंपाक रोज व्हायचा मोठ्या प्रमाणात व्हायचा. पण शिवरायांचा राण्यांचा राज परिवाराचा स्वयंपाक इथे बनवलायचा कारण तेव्हा 20 प्रयोग मोठ्या प्रमाणात होते. या स्वयंपाकाची ओळख म्हणजे उखळ्या मुलांना पाठीमागे झाले बघा. आपल्या घरी असं तुम्हाला माहिती असेल तिथे चूल पण आहे दिसली का. हे मला आज 350 वर्षाची चूल चांगली आहे. तर हे झालं स्वयंपाक रूम. आता एक लक्ष द्या. तर हे झालं स्वयंपाक रूम. याच्या पुढे 3 नंबरला आडवा उठायचोय ना सचिवालय दप्तर करायला म्हणजे कामकाज केलं तिथून केल्याचं.
पुढे गवत उगवलेलं दिसतंय का, दिवाने खास आहे. तुम्हाला माहिती असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाने आम आणि दिवाने खास असे 2 प्रकार पडतात. आपण दिवाने आम म्हटलं तर गोरगरीब जनता येते, खास म्हटलं तर विशेष VIP लोक येतात, त्यापैकी ते दिवाने खास आहे. जर महाराजांना कोणी परदेशी नागरिक किंवा इंग्रज भेटायला आले तर त्यांची मिटिंग किती व्हायची म्हणजे दिवाने खास म्हटलंय. वाड्याच्या 4 बाजूंच्या खिडक्या असतात ना, त्यांना टेहळणी म्हटलं जातं. टेहळणीला सामान्य शब्द आहे पहारा, म्हणजे ते पारेकरी उभे राहायचे पूर्ण वाड्याला पहारा द्यायचे. आता आपण खलबत त्यांना पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. लक्ष आहे सर्वांचं. सर ती विटांची रूम पुढे दिसते का तुम्हाला? रूमच्या आतमध्ये बघायला काय नाही. रूमला नाव आहे टाकसाल. टाकसाल म्हटलं तुम्हाला आपली RBI बँक माहिती असेल ना, बँकांची बँक नोटा जातात बरोबर आहे. तसं शिवकालात नाणी राजमुद्रा सर्व त्याच्यामध्ये घडवलं जायचं. जो आपला कॉईन असतो त्या कॉईन वरती लिहिलं असतं सत्यमेव जयते. तर त्या काळात जी शिवरायांची राजमुद्रा होती ना, 8 कोण होते, 8 कोण होते आणि राजमुद्रावरती लिहिलं होतं श्री प्रतीप चंद्रलेखेव वरदे विष्णू वंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्रा राजते, अशी महाराजांची राजमुद्रा होती. मुलांनो राजमुद्रेचा अर्थ असा होता जो आपला प्रतिपदेचा, म्हणजे अमावस्यानंतर जो चंद्र निघतो ना तो पौर्णिमेपर्यंत तसा कलेने वाढतो. तसंच शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं हिंदवी स्वराज्य त्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढावं ही श्रींची इच्छा असा राजांच्या राजमुद्रेचा अर्थ होता. ही गोल इमारत बघा दगडात दिसते ना समोरची. आता 2 मजली 5 मजली होती. 7 कोटी म्हटलं तर म्हणजे आपल्या घराला आपण एक बाल्कनी होती हवा घ्यायला, तसंच मागे महाराजांचं राजवाड्या समोर त्यांची बाल्कनी होती हवा घ्यायला. हा चौकोन दिसतो ना पुढेतला, हा एक खलबतखाना. त्याचे प्रमुख होते बहिरूपी बहिर्जी. माहिती असेल ना, कुठल्या राज्यात जाऊन ते वेषांतर करण्यात पटत होते. 18 भाषा त्यांना येत होत्या. कधी साधूचं, कधी फकीराचं, कधी भिकाऱ्याचं, कधी मुघली वेषांतर करायचे. तिथल्या छावण्यात जायचे, तिथल्या गुपित बातम्या महाराजांना याच्या आतमध्ये जायचे. जसं की आपण मराठीत म्हणतो त्या कानाचं बोलू त्या कानाला समजायला नको. इकडे विटकाम, विटांच्या खाली दरीकाम दिसतोय. 7 मजली विजय स्तंभ होता. महाराज कुठले गड किल्ले जिंकून आहे किंवा कुठली लढाई जिंकली तर विजयाचं प्रत्येक कोण त्याच्यावरती भगवा ध्वज फडकावाचा, मशाली पेटवायच्या, जेणेकरून आजूबाजूच्या खेडोपाड्यातल्या गावातल्या लोकांना समजायला पाहिजे की राजे कुठली तरी लढाई जिंकून आले. बाजूला ती डिझाईनवाली इमारती ना 7 मजली मंदिर होते. शिवरायांच्या राण्या हवा घ्यायला बसायच्या. पैठणी कापडाने मखमली फुलाने सजवले असायचे. समोर डोंगरचे बघा लोखंडी लाईटीचे पोल दिसतात का तुम्हाला? हिरकणी कडा, हिरकणी माहिती असेल ना सर्वांना. त्या काळासाठी रात्रीच्या अंधारात तिथून खाली उतरली होती. तुम्ही रोपेनेला तोच कडा, पण त्याचा शेवटचं टोक म्हणजे रायगड किल्ल्याचं पश्चिम दिशेचं शेवटचं टोक म्हणजे हिरकणी बुरुज. एक माता आपल्या बाळासाठी तिथून खाली उतरली. दादा ती माता तिथून उतरली ते महाराजांनी तटबंदी बांधली. तटबंदी का बांधली असेल? एक स्त्री कडातून शत्रू कडा चढून सहज येऊ शकतो म्हणून तिथे तटबंदी बांधली. तटबंदी नाव दिले हिरकणी बुरुज. माता ज्या गावात राहायचं त्या गावाला नाव आहे हिरकणीवाडी. म्हणजे तुम्ही रोपेत बसलात ती हिरकणीवाडी, त्या टायमाचं हिरामातेचं गाव होतं. आता पुढे आपण राजांचा दरबार आणि सिंहासन पाहूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे जे आपल्या समोर आपल्या राजांची मूर्ती आहे. या आपल्या राजांची मूर्ती बसवली 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे महाराजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते 2009 साली मूर्ती बसवली गेली होता. तसं राजांच्या मूर्तीला छत्र बसवलं 1985 मध्ये. छत्राला इथे तुम्ही बोलतात डोंगरी बोलतात. समोरच्या राजांच्या मूर्तीपासून या भिंतीपर्यंत हे मधलं अंतर 200 ते 225 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. पूर्वी काय गडावरती लाईट माईक स्पीकर वगैरे काहीच नव्हतं. हा भरलेल्या या 6,000 त्या जनतेसमोर कसं बोलायचं? कारण की आपल्या गादीवरून तरी सहज आवाजात बोलले तरी आपल्या राजांच्या गादी बसला आवाज या शेवटच्या व्यक्तीमध्ये आवाज ऐकायला येतो बघा. या आवाजाला इकोसिंग व्हायला प्रतिध्वनी बोलतात. समोर बघा मुलांना आपल्या राजांच्या मूर्तीला लोखंडी 3 खिडके. त्या लोखंडी 3 खिडक्यांच्या आतमध्ये आपल्या राजांचं पूर्वीचं 32 मण सोन्याचं फुलाचं नसायचं. एक मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं राजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन समोर या लोखंडी 3 खिडक्यांच्या आतमध्ये असायचं. राजांच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला राजांचे दोन्ही सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराजांच्या राण्या, मंत्रिमंडळ व आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊसाहेब यांची बसण्याची वरती व्यवस्था केली जायची बघा. ही समोरची भिंत आहे. भिंतीनंतर पेशव्यांनी बांधली. त्या भिंतीला फक्त 2001 मध्ये भिंतीला फक्त प्लास्टर मारलेला आहे. जे आपल्या समोर उंच गेट आहे त्या गेटला इथे बोलतात नगरखाना बोलतात. हा नगरखाना बघून इंग्रजांनी मुंबईच्या गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा इंडियाकडे बांधलेला आहे. नगरखान्याची उंची 52 फूट. त्याच्यावरती नगारे, तुतारे, सनी जेवढे वाजले तर खाली किल्ल्याचा मुख्य महादरवाजा पुढे गेट बंद व्हायचा. हा किल्ल्याचा मेन गेट नाही, हा पाल्ले किल्ल्याचा मेन गेट आहे. दरबारातला प्रवेशद्वार याला इथेच मी बोलतात नगरखाना. याच दरबारामध्ये आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वी एक आनंदाचा सोहळा, तो सोहळा म्हणजे आपल्या राजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा. राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1677. वार होता शनिवार. राजे सकाळी पहाटे 5 वाजता उठून रांगेरामध्ये रंग करून कपाली चंद्रकोर लावून गाल्यामध्ये कवड्याची माल घालून राजा आपले जगदीश्वराचं दर्शन घेतात. आई भवानीमातेचं दर्शन घेतात. आई श्रीकेंद्राचं दर्शन घेऊन राजा आपले हत्ती चांबवून राजा आपल्या नगरखान्यातून राजा आपले आतमध्ये येणार. राजांचं अंतकरण होण्याचं कारण होतं कारण की ज्या भिलांवरती त्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं तो एकी मावला, तो एकी सरदार, तो एकी सवंगडी राजांच्या सोहळ्यामध्ये राजा दरबारामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये उपस्थित दिसत नव्हते. ते वीर म्हणून पावले होते. राजा आपले आऊसाहेबांना नक्कीच बोलले असतील, आऊसाहेब आम्ही सिंहासनाची पहिल्या पायरी चढतो की आमच्या
हिंदवी स्वराज्यासाठी औषध आम्ही त्यासाठी दुष्पाळी करतो. आधी लेखून कोंढ्याचं आधी लेखून कोंढ्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणावं तानाजी मालूस रे औषध तिसरी पायरी चढतो. पुढे देशपांडे असे आपले महाराज आपले वीरांना वगैरे राजा आपले 32 पण गाडीवरती आणि गावावाट्यानी राजांच्या अंगावरती एक राजा सोन्याच्या मरुदल्या करायला गोष्टी महाराज प्रतांश श्रीवासनाधीश्वर महाराजा धीराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की तुमच्या त्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल एवढा छान पैकी राजांचा दरबार सजवलाय. त्या दरबारामध्ये कोपऱ्यामध्ये खडे कचरा होऊन गेला कारण की आपल्या राजांच्या राज्याभिषेक तारीख जवळ आली तेव्हा किल्ल्याचं बांधकाम थांबवलेलं. बांधकाम थांबवल्यानंतर 11 दिवसाने खाली पाचाडगावमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या औषधांची देवबातम्या झाली. त्याच्यामध्ये खडका तसंच राहिलं. काही काळाचा दुसरं कारण आहे आपण दरबारामध्ये एकूण फक्त आवाज ऐकला त्या सगळ्यांना आवाज येत होता. आणि काय सांगण्याची म्हणणं आहे आता इथून पुढे आपण राजांची बाजारपेठ आणि होळी पहिला पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी एक साईड घ्या. या परिसराचं नाव आहे होली मैदान होलीमाल. सर होली मैदान आपल्याला आपल्या गावात शिंगाला पेटवतात. तसेच शिवकाळात या मैदानावरती होळी पेटवली जायची आणि इथे एका होळी पेटवली आजूबाजूच्या खेडोपाड्याची होळी पेटवली जायची. राजे पेटवले नारळ टाकायचे. जो कोणी बाजू जो कोणी मावळा आपल्या स्वतःच्या हाताने होलीतून नारळ काढेल त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा एक गोडन डोक्यातला फेटा बक्षीस दिला जायचा. होलीतून नारळ जेव्हा शंभूराजांचं वय 9 वर्षाचं होतं ना तेव्हा त्यांनी बाहेर काढला होता. शिवरायाने आपल्या स्वतःच्या मुलाला एक बक्षीस दिलं 1.25 किलो सोन्याचा कडा एक गोडन डोक्यातला फेटा. तरी समोर महाराजांची प्रतिमा आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी 1974 बसवले. वरचं चित्र 2 जून 2012 सातारचे उदयनराजे भोसले आणि संभाजी भिडेगुरुजींनी बसवले. पण ऍक्च्युअली प्रतिमा जिथे आपण सिंहासनाकडे पाहिलं ना तिकडे बसवले ते पण इथे का बसवले जेव्हा राजे सिंहासनावरती बसू होते ना पायात जोडे चपला वापरत नव्हते. हे प्रतिमा निर्माण करणाऱ्या शिल्पकाराने महाराजांच्या पायात चपला तयार केले. कोणी तिकडे बसवलेली ही बाजारपेठ आहे. समोरची लांबी बाजारपेठ आहे. लांबी 800 फूट आहे. रुंदी 40 फूट आहे. दुकानात एका बाजूला 22 एका बाजूला 21 एकाच घराचे 3 भाग पडतात. जसे आपल्याकडे हॉल बेडरूम किचन पडतात तिथे एकाच घराचे 3 भाग पडतात. दुकानदाराने मागे राहायचं म्हणजे साहित्य होतं पुरुष विक्री करायचे. जे पुरुष आहेत तिथे गोऱ्या बसून बाजार करायचे. शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्याचे स्त्रिया असतील त्या मेल्या बसून बाजार करायच्या. तर या बाजारपेठेतून रस्ता पुढे गेले अंतर आहे 1 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर. आज तर तुम्ही मंदिर पाहताय मंदिरातून मस्जिद दिसते ना पण जेव्हा आतमध्ये असाल ना शिवलिंगन महादेवाची पिंड असते. एक प्रश्न पडतो की मंदिरातून आकार मस्जिद का ठेवले तर त्या टायमाला महाराजांनी ओळखलं होतं की जर कोणी मुघल गडावर ना आता त्याची तोडफोड होतो. त्या मुघलांना वाटलं पाहिजे की आपल्यासाठीची मस्जिद आहे. मंदिराच्या बाजूला शंकूसारखं पांढरे स्थिती राजांची समाधी आहे. तर निधन कोळीला आपण पाहिलं बरोबर आहे पाहिलं ना अजून तिकडे गेलं. तिकडे काय केलं महाराज जगदीश्वराचे भक्त होते. दररोज न चुकता दर्शनाला मंदिरात जात होते म्हणून तिकडे अग्निदान केलं आणि त्यांच्या समाजाचा जीर्णोद्धार महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलाय. मंदिराच्या पायऱ्या सर नाव आहे. नाव काय माहितीये सेवेचे टाळी तत्पर हिरोजी इंदोरकर ते वेळचे आरकडे होते. 14 वर्ष गड बांधायला लागले. अडचण काय माहितीये महाराजांनी जो बांधकामाला पैसा दिला होता तो पैसा हिरोजीने अपुरा पडला कमी पडला. मग हिरोजीने काय केलं स्वतःच्या पत्नीचे दागिने वाडा घरदार शेत विकली आणि किल्ल्याचं बांधकाम महाराजांना पूर्ण करून दिलं. महाराजांनी हिरोजीने विचारलं अहो हिरोजी तुम्ही किल्ला बांधाव किल्ल्याला राजांची उपमा दिली तर बक्षीस काय पाहिजे मागा आम्ही खुशी दिलं होते. काय मागितलं माहितीये की राजा सोने नको चांदी नको मोरा नको फक्त मंदिराच्या पारले दगड लावायचंय त्याला मत करून लिहायचं की सेवेचे टाळी तत्पर हिरोजी इंदुरकर जेणेकरून महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला मंदिरात दररोज येतात आणि तुमच्या पायाची धूल माझ्या मस्तकाला अभिषेक घालते. या उद्देशाने हिरोजींच्या नावाची आपल्याला तिकडे बघायला भेटते. इथे या ठिकाणी माझी माहिती संपत आहे. सर मी तुम्हाला जागचा एक श्राप सांगतो की जर जिजामाता जन्माला आल्या नसत्या तर दिसले असते अंगणामध्ये तुळस आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले असते तर दिसले असते मंदिरावरच्या उंच केलं असते दिसले असते मंदिरावरच्या उंच केलं. काशियों की कला जाती है मथुरा में मस्जिद वसी अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत बन सकती. अगर शिवराय न होते सबकी सुन्नत बन सकती. जय हिंद जय शिवराय. सर पायी जायचं असं इथूनच आहे. ताक वगैरे सर घ्यायला सांगा मुलांना. मावशी 2000 पायऱ्या चढवल्या विचारायला तर मित्रांनो आता आम्ही खाली चाललो गडावरून. गडाची सर्व माहिती वगैरे घेतली व आता गडाखाली चाललेलो. इथून आता आपला पार्ट 2 येईल बीचवरचा. सो लेट्स गो. मित्रांनो आमचे हाल काढलेले चेहरे आहेत पाहून घ्या कसे आहे. दीपेश तू सांग.
सो मित्रांनो सो सॉरी, कारण आपला पार्ट 2 येणार नाही. आपण बीचवर नाही गेलो इथे. आपण खूप रायगडावरती खूप टाइम झाला, त्यामुळे आपण थेट आता रात्र झाली म्हणजे जेवण करायला आलो. सो सॉरी. ताण ताणाला जेवायला नाही भेटल्या मुले, तर तो विचार करतो काय खावं आणि काय नाही. त्या मुलाचं त्यामुळे त्याच्या समोरचा बघा कसा बसलाय, तो त्याला असं वाटतं काय येणार आहे रे काय नाही. त्याला म्हणा काही नाही येणार आहे. सो मित्रांनो सर्वांना बाय बाय. कोण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट सर्व करा. सो लेट्स गो पब्लिक, बाय बाय.